आणि देशातली आत्ताची सगळ्यात मोठी बातमी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेमध्ये भारतीय सुरक्षा संहिता विधेयक मांडले। यामध्ये ब्रिटिशांच्या काळातले अनेक कायदे बदलण्यात आलेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयपीसीच्या ऐवजी भारतीय न्याय संहिता 2023 आणि सीआरपीसीच्या ऐवजी भारतीय सुरक्षा संहिता 2023 आणि एव्हिडन्स ॲक्टच्या ऐवजी भारतीय साक्ष अधिनियम 2023 हे बदल करण्यात आले आहेत। नव्या विधेयकामध्ये जुनी कलमं बदलली जातील आणि न्याय म्हणजे फक्त शिक्षा नाही असंही प्रतिबिंबित केलं जाईल। यामधलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयपीसीचं कलम 124 अ म्हणजेच राजद्रोहाचं कलम वगळण्यात आले। शिवाय या विधेयकामध्ये गुन्हेगार घोषित झाल्यानंतर त्यांच्या संपत्ती जप्त करण्याची तरतूद आहे। सामूहिक गुन्ह्यांमध्ये कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे। तीनही विधेयक चर्चा आणि संशोधनासाठी संसदेच्या प्रवर समितीकडे पाठवण्यात आली आहेत। निवडणुकीच्या दरम्यान मतदारांना पैसे वाटप केल्याचं आढळलं तर 1 वर्षांच्या शिक्षेची तरतूद प्रस्तावित आहे। मॉब लिंचिंगच्या प्रकरणामध्ये फाशीची तरतूद करण्यात आलेली आहे। राजद्रोह पर कि अंग्रेजों ने अपने शासन को बचाने के लिए एक कानून बना था। मैं इस सदन को कहना चाहता हूं, एक ऐतिहासिक निर्णय इस सरकार ने किया है। राजद्रोह को कंप्लीटली हम रिपील कर रहे हैं, कंप्लीटली। यहां लोकतंत्र है, सबको बोलने का अधिकार है। राजद्रोह को हम कंप्लीटली रिपील कर रहे हैं मान्यवर। और इस कानून में इसके साथ साथ अलगाव, सशस्त्र विद्रोह, विध्वंसक गतिविधियां, अलगाववाद, भारत की संप्रभुता, एकता को, अखंडता को चैलेंज करना, ये सब को कानून के अंदर किसी न किसी दाएं बाएं तोड़ मरोड़ कर जोड़ते थे। इसका कोई स्पेशल प्रोविजन नहीं था, टेररिज्म की व्याख्या ही नहीं थी। पहली बार अब इसकी व्याख्या हो रही है और जुड़ी संपत्ति को कुर्क करने का अधिकार भी मिला है। अनुपस्थिति में ट्रायल, कई सारे केसों में दाऊद इब्राहिम वांटेड है, चले गए, देश छोड़कर भाग गए, आज उन पर ट्रायल नहीं होती। हमने तय किया है कि सेशन कोर्ट के जज ड्यू प्रोसीजर के बाद जिसको भगोड़ा घोषित करेंगे उसकी अनुपस्थिति में ट्रायल होगी और उनको सजा भी सुनाई। दुनिया में वो कहीं पर भी छिपके सजा सुनाई जाए मान्यवर, इससे बहुत बड़ा फर्क पड़ने वाला है। और वो सजा के खिलाफ अपील करना है तो न्याय की शरण में आए, अपने आप को भारतीय कानूनों के शरण में, भारतीय कानूनों की शरण में लाएं और अदालत के सामने जाए तो हाईकोर्ट में चैलेंज करें। आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी एबीपी माझाचे प्रतिनिधी प्रशांत कदम सध्या आपल्या सोबत आहेत। प्रशांत, अत्यंत महत्त्वाच्या तरतुदी आहेत आणि या सगळ्या तरतुदी नेमक्या कोणतं महत्त्व प्रतीत करतात आणि आत्ता हे सगळं पुढे येण्याचं नेमकं कारण काय? कविता, आपल्या सगळ्यांचं जगणं ज्या कायद्यांनी नियंत्रित होत असतं आणि समाजाची घडी बसवण्यासाठी पॉलिसी व्यवस्थेमध्ये जे कायदे देशामध्ये आहेत त्यातला हा अत्यंत महत्त्वाचा बदल आहे आणि त्यामुळे सगळ्या लोकांसाठी ही अत्यंत मोठी घडामोड म्हणावी लागेल, महत्त्वाची घडामोड आहे। सरकारनं आज हे 3 विधेयक आणलेले आहेत ज्या माध्यमातून आयपीसी, सीआरपीसी आणि इंडियन एव्हिडन्स ॲक्टमध्ये खूप मोठे बदल प्रस्तावित आहेत। आज लोकसभेमध्ये हे विधेयक मांडलेलं आहे आणि त्याच्यानंतर ते चर्चेसाठी, अधिकच्या चर्चेसाठी प्रवर कमिटीकडे म्हणजे स्टँडिंग कमिटीकडे पाठवण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता या केवळ तरतुदी आहेत, पण जेव्हा याचं कायद्यात रूपांतर होईल पुढच्या अधिवेशनामध्ये त्याच्यानंतर हे प्रत्यक्ष बदल जे आहेत ते अंमलबजावणी त्याची सुरू होईल। पण हे जे बदल आहेत ते पण खूप महत्त्वाचे आहेत आणि त्याची चर्चा आत्ता होणं साहजिक आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या 4 वर्षांपासून या सगळ्या संदर्भात वारंवार मंथन चालू होतं, वेगवेगळ्या बैठका चालू होत्या आणि त्याच्यानंतर हे ब्रिटिशकालीन याच्यातल्या तरतुदी, कलमं वगळण्याची आवश्यकता होती। ते करण्यासाठी आम्ही ही विधेयक आणतोय हे अमित शहांनी स्पष्ट केलं। सगळ्यांची नजर अर्थातच 124 आयपीसी म्हणजे राजद्रोहाचं जे कलम आहे सध्याचं त्याच्याकडे पण होती। हे कलम जरी जात असेल राजद्रोहाचं तरी त्याच्याऐवजी नव्या भारतीय दंड संहितेमध्ये सेक्शन 150 जे आहे ते सुद्धा तशाच पद्धतीने महत्त्वाचं आहे आणि विघटनवादी जी तत्त्व आहेत किंवा ज्या शक्ती आहेत त्यांना रोखण्यासाठी काही कडक नियमांची तरतूद जी आहे ती याच्यामध्ये करण्यात आलेली आहेत। अजून जर आपण काही ठळक वैशिष्ट्ये जर बघितली तर लहान मुलांच्या विरोधातले जे गुन्हे आहेत त्या संपूर्ण गुन्ह्यांमध्ये शिक्षेची तरतूद जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे। अनेक गुन्ह्यांमध्ये हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे की पूर्ण माफी मिळणार नाही, त्याच्याऐवजी कमी शिक्षा जी आहे ती होऊ शकते। सोबतच निवडणुकी संदर्भातला सुद्धा एक महत्त्वाचा कलम याच्यामध्ये दिसतंय ज्या अंतर्गत
पैसे वाटणं मतदारांना हा सुद्धा एक महत्त्वाचा गुन्हा आहे आणि त्याच्यासाठी 1 वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद करण्यात आलेली आहे. अजून एक महत्त्वाचा घटक याच्यामध्ये दिसतोय आणि तो कदाचित म्हणजे छुप्या पद्धतीनं लव्ह जिहादचा कायदा आणला जातोय का अशी सुद्धा चर्चा त्याच्यामध्ये होईल. कारण स्वतःची ओळख लपवून लैंगिक संबंध ठेवणे किंवा लग्नासाठी खोटी आमिषं देणं हा सुद्धा गुन्हा मानला गेलेला आहे. फेक आयडेंटिटी वापरणं, अर्थात अशा पद्धतीची फेक आयडेंटिटी कुठल्या गोष्टींमध्ये वापरली जाते हे आपल्याला माहिती आहे आणि त्या अनुषंगानं हे कलम जे आहे ते त्यासाठीच आहे का याची पण चर्चा या निमित्तानं सुरू होईल. गृहमंत्री अमित शहा यांनी जेव्हा हे विधेयक मांडलं, ही 3 विधेयकं मांडली, तेव्हा त्यांचं म्हणणं हेच होतं की कायदा जो आहे तो केवळ शिक्षा देण्यासाठी नसावा तर तो न्याय देण्यासाठी असावा आणि या हेतूने हे सगळे बदल करण्यात आलेले आहेत. आता हे स्टँडिंग कमिटीकडे बिल गेलेलं आहे, त्याच्यामध्ये अधिकची चर्चा जी आहे ती होईल. काही तरतुदींना विरोध होईल, काहीमध्ये बदल होतील आणि त्याच्यानंतर पुढच्या अधिवेशनामध्ये हे विधेयक जे आहे ते मंजुरीसाठी येईल. पण अत्यंत आमूलाग्र बदल आहेत IPC, CRPC आणि एव्हिडन्स ॲक्टमधले. IPC, CRPC आणि एव्हिडन्स ऍक्ट यांच्या फक्त नावातच बदल करण्यात आलेले नाहीयेत, तर अनेक महत्त्वाची कलमं ही वगळण्यात आलेली आहेत जी ब्रिटिशकालीन होती आणि काही नव्या गोष्टींचा समावेश करण्यात आलेला आहे. हे कायदे संपूर्ण देशाला लागू होतील, त्यामुळे येत्या काळामध्ये या कायद्यांचा नेमका कसा परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल प्रशांत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.